सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें। और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवानी तालुका के आमदार माननीय श्री शांताराम मोरे साहब के घर पे बप्पा हर साल की तरह इस साल भी विराजमान हुए हैं, जहाँ पे आप देख सकते हैं कि बहुत सारे लोग बप्पा का दर्शन करने के लिए आए हुए हैं। तो हम आपको बता दें कि रोज सुबह और शाम को बप्पा की आरती होती है, उनकी सेवा होती है और बड़े ही हर्षोल्लास के साथ जो है बप्पा का उत्सव मनाया जाता है। तो वहीं पे आप देख सकते हैं कि आशा ताई जो कि मोरे साहब की मिसेज हैं और अजय मोरे जो कि साहब के पुत्र हैं और उनकी पुत्री भी, और उनके साथ साथ बहुत सारे जो लोग हैं वहाँ पे आरती करने के लिए उपस्थित हुए थे। उसके बाद से वहाँ पे उन लोगों के लिए प्रसाद का भी व्यवस्था किया गया था। तो चलिए हम दिखाते हैं आरती का कुछ दृश्य और क्या कहते हैं अजय और उपतालुका जिला उपतालुका प्रमुख और तालुका प्रमुख।
मंगलमूर्ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाचा सण साजरा करण्यात येत आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशामध्ये आणि बाहेरील देशामध्ये फॉरेनसारख्या कंट्रीमध्ये देखील गणेशोत्सवाचा सण साजरा होत आहे. आम्ही गणपती बाप्पाकडे एवढीच मागणी करतो का या महाराष्ट्राला सुफलाम बनव आणि चांगलं महाराष्ट्रात नव्हे त्या देशाला चांगली प्रगतीकडे ने ही या ठिकाणी मी गणपती बाप्पाकडे मी प्रार्थना करतो. लोकमान्य टिळकांनी जो भारतीय संस्कृती महाराष्ट्रामध्ये लोक एकत्र येण्यासाठी जो उत्सव चालू केला, आज त्याचं म्हणजे खूप चांगल्या प्रकारे इफेक्ट इकडे पाहायला मिळतो. पण आजच्या युगामध्ये असं झालं आहे की प्रत्येक घराघरामध्ये गणपती येऊन थोडंसं जरा एक वेगळं वातावरण निर्माण होतं. पण माझा एक असं सगळ्यांना असेल की प्रत्येक गाव तिथे एक गणपती येऊन पुन्हा एकदा लोकमान्य टिळकांची जी संकल्पना होती ती पुन्हा एकदा चालू करावी असे आणि एक गणपती बाप्पाच्या सगळ्या तुम्हाला शुभेच्छा. हिवळणी ग्रामीणमधील सर्व मतदार बंधू भगिनींना माझ्या परिवाराकडून व आमदार शांताराम मोरे साहेब यांच्याकडून मी खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. हा सण असा सर्व एकोप्याने साजरा करतो. त्या पद्धतीने साजरा करून या सणाला कुठल्याही प्रकारचा गालबोट न लावता हा सण सर्वांनी साजरा करावा आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.